अजित पवार गटाच्या नेत्यानंतर शिंदे गटाचाही नेता शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। शिंदे गटाचे जुन्नरचे नेते शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांनी भेट घेतली। दरम्यान या भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय। लोकसभेच्या निकालानंतर पवार गटात सुरू झालेल्या इन्कमिंगमध्ये आता शिंदे गटाचे नेते सामील होणार असल्याची चर्चा आहे। शिंदे गटाचे नेते शरद सोनवणे यांनी जुन्नरमध्ये पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली आहे। दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शरद सोनवणे हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत। इथे सन्माननीय जयंत पाटील साहेब आले, त्यांच्या बरोबर सन्माननीय या विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब आले। जयवंतरावांची आणि माझी मागच्या 5 वर्षामध्ये फार घट्ट मैत्री राहिलेली विधानसभेमध्ये, त्यामुळे आमची मैत्री असल्यामुळे ते मला म्हटले की शरदराव चला आता मी तुमच्या तालुक्यात आलोच आहे, तर आपण जेवण बरोबर घेऊ आणि जेवण घेतलेलं। अजितदादा पवार इकडे यायच्या अगोदर माझी निवडणुकीची जी स्ट्रॅटेजी होती ती भाजप आणि सेना म्हणून माझं नाव आघाडी होत। मला असं वाटतं की त्याच्यामध्ये निश्चितपणे ही दखल पक्ष लेवलला पक्षश्रेष्ठी घेतील, मुख्यमंत्री घेतील। शरद सोनवणेंनी तुमची भेट घेतली। शरद सोनवणे शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा आहे। त्या संदर्भात काय बोलणं झालंय का? हे कदाचित तुम्हाला उमेदवार त्या मतदारसंघामध्ये मिळू शकतो? नाही झालेली, तशी चर्चा नाही झालेली काही। ते पूर्वीपासून माझी ओळख आहे म्हणून मला भेटायला आलेले, सभेला आलेले नव्हते। सिटिंग आमदार असलेल्या जागा ज्या त्या पक्षाला मिळणार, अजितदादांच्या या वक्तव्यानंतर महायुतीमधील नेत्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे। शरद सोनवणे पवार गटात जाण्याच्या चर्चांमागे देखील हेच कारण असल्याचं म्हटलं जात आहे। शरद सोनवणे हे शिंदे गटाचे जुन्नरचे नेते आहेत। 2019 मध्ये जुन्नर विधानसभेतून त्यांनी निवडणूक लढवली। जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे नेते अतुल बेनके हे विद्यमान आमदार आहेत। अजित पवारांनी सिटिंग जागा या विद्यमान आमदाराच्या पक्षाला मिळणार असल्याचं वक्तव्य केलं आहे। त्यामुळे जुन्नरची जागा ही अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे। शरद सोनवणे पुन्हा जुन्नरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं ते शिंदे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची चर्चा आहे। शरद सोनवणेपूर्वी अनेक नेत्यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांच्या भेटी घेतल्या आहेत। 20 जुलैला अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। छगन भुजबळ यांनी देखील सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती। 25 जुलैला जयंत पाटलांनी बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी भेट दिली। त्यानंतर 2च दिवसात दुर्राणी शरद पवार गटात सामील झाले। प्रवीण माने यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती। त्यानंतर 3 ऑगस्टला अजितदादांचे नेते प्रवीण माने हे देखील शरद पवार गटात गेले। 4 ऑगस्टला दादांचे माढ्यातील आमदार बबनराव शिंदे यांनी देखील शरद पवारांची मोदी बागेत जात भेट घेतली होती। त्याच दिवशी केजच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी देखील पुण्यामध्ये जयंत पाटलांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती। 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीने आमची उमेदवारी नाकारली, पण लोकांनी आम्हाला, जनतेने आम्हाला नाकारलेलं नाही आणि 2024 पर्यंत जवळजवळ 12.5 वर्षाचा कालावधी आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीकडूनच आमची दावेदारी आहे। जर तसं काही झालं नाही तर योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्यात येईल। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे या भेटीगाठींच्या माध्यमातून आगामी काळात शरद पवार सत्ताधारी पक्षाला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।